हॅलो. तर चला लवली टीम आपण मैदानाच्या आत फील्डिंग सजवायची आहे. लवली टीम आणि दुसऱ्या मधीला सांबारी संघाला आम्ही विनंती करू आपण आपली सलाम ही जोडी लगेच मैदानाच्या आत पाठवायची आहे. तर चला सांबारी टीम आपण आपले ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आत पाठवायचे आहेत. तर मागची मॅच काय रोमांचक पाहायला मिळाली. खरं तर शेवटचे 7 चेंडू आणि 29 ची गरज असताना जवळजवळ सामना चेस करायला आणलेला. शेवटचा 1 चेंडू आणि 5 ची गरज असताना मात्र सामना गमावला टीम विराट संघानं. हार्ड लक. परंतु कोणता संघ आता टॉप 4 मध्ये येईल आणि आता दोन्ही संघांचे लक्ष असतील नक्कीच चषकावरती. कारण की आता दोन्ही संघांचे कॅप्टनचे नजरा असतील तिथे नजरा मिळते म्हणून आता या चषकावरती असतील. कारण की जर का जिंकला तर इथनं एखादी ट्रॉफी आपल्या नावावरती होऊ शकते. आता खरं तर या मॅच मध्ये ही संपूर्ण दिवसामध्ये केलेली मेहनत जर तुम्हाला रंगामध्ये आणायची असेल तर या मॅच मध्ये तुम्हाला 100% द्यावा लागेल. 100% द्या. इथनं मॅच जिंका. एखादी ट्रॉफी तुमच्या नावावरती होऊ शकते. खरं तर खूप चांगली या ठिकाणी ही ट्रॉफी आपण पाहतात. खरं तर ग्रामस्थ मंडळ चषक हे चषकावरती खरं जर नाव कोरायचं असेल तर या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. टीम चांभारे आणि त्यांच्या विपक्षात लबारी संघाला दोन्ही संघांना इथनं चांगला खेळ करावा लागेल. यस मॅच ऑन. दोन्ही टीमला देऊयात या मॅच साठी लाख लाख शुभेच्छा. शॉट गुड गेम. शॉट ऑफ क्वालिटी क्रिकेट आणि बेस्ट ऑफ लक. पहिलाच बॉल उडवला स्क्वेअर लेगला. बॉल चालला सरळ डीप मध्ये आणि शेवटच्या मोमेंटला बॉल मात्र अडवला गेला. पहिल्याच बॉल वरती 2 धावा आल्यात. स्वतःच्या व संघाचा अकाउंट ओपन करत असताना पप्प्याच्या बॅटमध्ये या 2 धावा. आज संपूर्ण दिवसात पप्प्यानं नाराज केलंय. परंतु दुसऱ्या बाजूला सांबारी संघासाठी प्रवीण आणि राकेश या दोन्ही खेळाडूंनी मात्र जबाबदारी उचलली आहे. परंतु या मॅच मध्ये महत्वाच्या मॅच मध्ये पप्प्याला चालणं महत्वाचं आहे. फुलटास बॉल फटका सुंदर आहे. व्हॉट अ शॉट. बॉल जाईल सरळ गॅप मधून सीमरच्या पार. पंचांचा इशारा. बॉल चौकार. तर 4 धावा आल्या चेंडूवरती. चौकाराच्या मदतीने 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. दीपक ठोंबरे याच्या विरोधात आता आक्रमण करायला सुरुवात घेतली आहे पप्प्यानं. खरं तर या मॅच मध्ये आता एक वेगळाच एनर्जीनं सांबारी संघ उतरलाय. परंतु लवाली संघ म्हटल्यावर हा देखील कमी लेखून चालला नाहीये. फटका सुंदर आहे. खेळाडू पोहोचतात. फिल्डिंग चांगली फिल्डिंग. अगदी बॉल वरती आले वैभव. बॉलला चांगल्या रीतीने अडवलाय. परंतु पुन्हा 2 धावा आल्यात या षटकात. अर्थ पहिल्याच ओव्हर मध्ये चांगली सुरुवात पाहायला मिळते टीम सांबारी संघाकडून. 8 धावा धाव फलकावरती आतापर्यंत. जी सुरुवात पाहिजे होती सुरुवात केली. फटका फसला. खेळाडू पोहोचतो परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर हा चेंडू जातोय. इथनं झून 2 धावा धाव फलकावरती ऍड होतात. खरं तर 3 षटकांचा आज सामना आहे. माहिती आहे दोन्ही संघांना. या 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा उभारण्याचं काम सध्या तरी सांबारी संघ करतोय. आतापर्यंत 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पप्प्यानं मात्र चांगली सुरुवात केली आहे आपल्या संघासाठी. कट केला. व्हॉट अ शॉट. वीरेंद्र सेहवाग स्टाईल मात्र या ठिकाणी कव्हर ड्राईव्हचा फटका सुंदर आहे.
कट करण्यात आला. चेंडू सीमा पार, 4 धावा. आता मात्र पप्या लय मध्ये दिसते. त्याच्या बॅटमधनं 2 चौकार आले आणि त्यानंतर 3 सिंगल 3 डबल देखील आल्यात. म्हणजे आतापर्यंत 14 धावा पप्पाच्या बॅटमधनं आल्यात. फुलले पंचांचा इशारा, नो बॉल. बीमर आलाय. हाईट फॅक्टर या ठिकाणी जास्त आहे, परंतु यस पंचा गोलंदाजी करणाऱ्या संघाने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. गोलंदाजी करणाऱ्या संघांचा लबाली टीमच्या ठिकाणी हा रिव्ह्यू आहे, चेक केला जाईल. आता लबाली दोन्ही टीमला एकच रिव्ह्यू दिलाय बीमर साठी आणि आता चेक केलं जाईल. एकच रिव्ह्यू असेल, लक्ष असू द्या. आता या ठिकाणी चेक केलं जाईल. हा चेंडू जर फेअर डिलिव्हरी आली तर डॉट बॉल असेल, जर का नो आला तर या चेंडूवरती 1 धाव मिळेल नोची व त्यानंतर पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल. मात्र या ठिकाणी आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्याचा बरोबर फायदा उचलला जाईल. कोणत्या संघावरती अन्याय होणार नाहीये. येस, फेअर डिलिव्हरी डॉट बॉल असेल. या ठिकाणी रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. अर्थातच डॉट बॉल षटक पहिलं संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे, यस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बिनबाद 14 धावा. शेवटचा बॉल डॉट आलाय. खरं तर या ठिकाणी पाहिलं गेलं बॉल डीप होता. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नव्हता. खरं हा चेंडू अगदी पॅड वरती अडवला आणि तिथनं पंचांचा इशारा तिसऱ्या पंचांचा आलाय की फेल डिलिव्हरी. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 14 धावा. खरं तर सुरुवात चांगली पाहायला मिळाली टीम सांबारी या संघाकडून. दोन्ही संघ याच पट्ट्यातील आहेत, चरगाव पट्ट्यातील हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात मात्र पाहायला मिळतात. सामना कोणताही संघ जिंको, मात्र एक ट्रॉफी ही चरगाव पट्ट्यामध्ये राहणार आहे हे नक्की आहे. परंतु या ठिकाणी कोणत्या गावात जाईल हे महत्वाचं आहे, सांबारी की लबाली, त्यासाठी मात्र या ठिकाणी संघर्ष पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाज कुणाल जय मल्हार लबाली संघाकडून बॉलिंग मार्कवरती. विकलेलं क्षेत्ररक्षण 5 फिल्डर तर त्या सर्कलवरती पेट्रोलिंग करत असताना, परंतु आपण खेळाडू पाहतात राकेशसाठी खरं तर झालं रात्र गेले. लॉंग ऑफ, त्यानंतर लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि एक्स्ट्रा कव्हरला हे 5 खेळाडू आहेत. तर त्या सर्कलच्या बाहेर गेम ऑन. पहिलाच बॉल शॉट ऑफ लेन, हुक केलाय, पूल केलाय, सुंदर फटका, दर्जेदार सीमारेषा पलीकडे षटकार. षटकार खेचलाय राकेश. मात्र आज आपल्या दिवसाची सुरुवात मात्र षटकाराने करतोय. नक्कीच विकी सर, आज राकेश 3 मॅच खेळलाय, 3 मॅच मध्ये षटकारानं अकाउंट मात्र ओपन केलाय. नक्कीच ही सर त्याची ओळख आहे, पहिल्या बॉल पासून तो षटकार खेचतोय. खरं तर वेगळीच ओळख निर्माण केली. फटका फसला, जयची संधी, परंतु खेळाडू नाही येत त्या क्षेत्रात. शेवटच्या मुवमेंटला फीड केलं जातं या चेंडूला, परंतु 2 धावा मिळतील या चेंडूवरती. संघाची धावसंख्या 22. खरं तर या मॅच मध्ये उच्चांक गाठण्याचं काम सध्या करते सांबारी संघ. आज सर्वोत्तम धावांचा विचार केला तर मागील मॅच मध्ये नक्कीच तब्बल 53 धावा या सांबारी संघानेच बनवल्या होत्या. ओव्हर पिच, फटका सुंदर आहे, टक्काचा आवाज, बॉल चालला सरळ रंगांच्या डोक्याच्या पलीकडे. अजून एक मॅक्सिमम, अजून एक बिग हिट, षटकार.
राकेश रगत अगदी या ठिकाणी आपल्या बॅटची ताकद सध्या दाखवतोय ते लवाली या संघाला. षटकाराच्या मदतीने 28 धावा धावफलकावरती. वेळेचा विचार केला तर ठीक 4:32 झालेले आहेत. अजून एक शॉट प्लेट, अजून एक मोठा फटका आणि हा देखील चेंडू चालला सरळ स्कोर लेग सीमारेच्या पलीकडे मॅक्सिमम षटकार. हा षटक भरपूर मोठं चाललंय खरं तर धावांचा हा षटक. या षटकात आतापर्यंत 20 धावा खर्च केल्यात गोलंदाज कुणालला, परंतु दुसऱ्या बाजूला जसा स्ट्राईक वरती आला राकेश त्यानं षटकारांचा पाऊस दाखवलाय. आतापर्यंत राकेश 4 चेंडू खेळला, 4 मध्ये 3 षटकार खेचलाय. मैदानाच्या 8 षटकातील पुढील चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये आपण बाला खेळाडू येतात, पोहोचतात, बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी या ठिकाणी पुन्हा 2 धावा. मागील 5 बॉल मध्ये 22 धावा खर्च केल्या टीम जय मल्हार लवाली या संघानं. शेवटचा बॉल शिल्लक आतापर्यंत करंट रन रेट पाहिला तर 19.50 सरासरी धावा बनवल्या जातात, म्हणजे अजून एक चेंडू शिल्लक आहे. शॉट ऑफ लेंथ पुन्हा एकदा पूल आणि पॉवरफुल अजून एक मोठा फटका षटकार. षटक क्रमांक 2 संपले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 42 धावा. तर पाण्याची मागणी होती 12वा खेळाडू आपण जायचा लगेचच मैदानाच्या 8. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या 17 टॉस जिंकल्यानंतर खरं तर सांभाळ संघानं सांगितलं की आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करू, समोरच्या संघाला जास्तीत जास्त टार्गेट देण्याचा प्रयत्न करू आणि खऱ्या अर्थानं जो निर्णय घेतलाय त्याला यशस्वी बनवण्याचं मागचं कारण अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. तब्बल 42 धावा. गौतम आहे ना. हॅलो, षटक क्रमांक 3 पहिलाच बॉल डॉट आला. खरं तर पहिला विकेटसाठी डबल 42 धावा संख्येची पार्टनरशिप या ठिकाणी जमा केली राकेश आणि पप्याने. शेवटच्या षटकात कमबॅक करण्याचं काम, परंतु या ठिकाणी आता पप्या सुद्धा थांबायचं नाव घेत नाहीये आणि हा देखील बॉल चालला सरळ स्क्वेअर लेगला बीट करून सीमारेषा पार 4 धावा चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज गौतम बाई माख होती. शॉट ऑफ लेंथ होता, पूल करायचं होतं, परंतु या ठिकाणी हा चेंडू आला होता, डॉट बॉल आलाय. कमबॅक करण्याचं काम डॉट बॉल न केलं. खरं तर शेवटच्या षटकात जय मल्हार लबाडी संघाला कमबॅक करावा लागेल. गौतमने आतापर्यंत 3 बॉल मध्ये 4 धावा जरूर खर्च केल्यात, परंतु अजून काही डॉट बॉल फेकावे लागतील जेणेकरून 50च्या आत रोखला जाईल. फटका फसला, झेलची संध्यानं झेल कॅरी केलाय, परता बदला गेल्या ठिकाणी पप्याला मैदानाच्या बाहेरनं पहिला विकेट. हा 44 धावा संख्येवरती लागतोय टीम सांभारी संघाला. फलंदाज पप्या,
बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा गोलंदाज गौतम. इतना फटका सुंदर आहे, सफळ झाला, बॉलला पाठवला फाईन लेग मध्ये. शेवटच्या मुवमेंटला बॉल जरूर अडवला होता, परंतु अगदी बॉल जातो त्यांच्या पलीकडे. चौकार, आणि या चौकाराच्या मदतीनं सांभारी संघाचं अर्धशतक अर्थातच 50 धावा. 50 धाबा धावफलकावरती, त्यामध्ये अजून 4. इथनं काय फलंदाजी केली जाते. खरं तर या षटकामध्ये देखील चांगल्या धावा आल्यात, म्हणजेच 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पाहता पाहता पहिला सत्र या ठिकाणी संपलाय. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना टीम सांबारी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 54. 54 धावा आणि 55 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय टीम जय मल्हार रबाली या संघाच्या विरोधात. 18 चेंडू आणि 55 धावसंख्येची गरज. तर जाऊया माझ्या देशानं. शेवटची मात्र ही मॅच शेवटचं सत्र शिल्लक आहे, परंतु याचं उत्तर आता आजच्या दिवसामध्ये कोणता संघ टॉप 4 मध्ये जाईल याचं उत्तर मात्र येणं बाकी आहे. अठरा चेंडू आणि 55 धावसंख्येची गरज. या धावा चेस करण्यासाठी आपण पाहता सलामीची जोडी वैभव आणि महेश. आता खरं तर या दोन खेळाडूंना मैदानाच्या आत चालणं महत्वाचं आहे लवाली संघासाठी. या दोन्ही खेळाडूंनी
आपल्या संघासाठी अर्थातच लवाली संघासाठी चांगला खेळ केलाय, परंतु तो या मॅच मध्ये पुन्हा एकदा संपूर्ण दिवसाची कामगिरी आठवावी लागेल. या डावामध्ये 18 चेंडू 55 धावसंख्येची गरज. गेम ऑन. दोन्ही संघाने जाऊयात या मॅच साठी लाख लाख शुभेच्छा. पहिलाच बॉल फुल टॉस पाठवला सरळ रिषभ मध्ये, बॉल मात्र डीप मध्ये अडवला जातोय. चांगली फिल्डिंग. असं वाटलं होतं की बॉल जाईल सरळ बाउंड्रीच्या पलीकडे, परंतु तसं नाहीये, बॉल अडवला गेलाय. या ठिकाणी चांगली फिल्डिंग. पहिल्याच बॉल वरती 2 धावा आल्यात. 55 धावसंख्येचा टार्गेट चेस करायचा आहे, म्हणजे प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर 18च्या सरासरीनं धाबा बनवायच्या आहेत मैदानाच्या आत. ओव्हर पिच बॉल मोठा फटका खेळण्याची संधी होती, परंतु या ठिकाणी फटका फसला होता. स्वतः राकेशने मात्र या ठिकाणी चूक केली. खरं तर कॅच महत्वाची होती. मॅच कधी पलटू शकते. आताच येणारा काळ आणि वेळ नक्कीच मी तुम्हाला सांभारी संघाला सांगून जाईल. इथनं राकेशच्या विरोधात मात्र आतापर्यंत 4 धावा आल्यात. अगदी वैभवचा कॅच ड्रॉप झाला, परंतु वैभव पुन्हा एकदा नवी सुरुवात करावी लागेल. परंतु या ठिकाणी जास्त काही करू शकले नाहीयेत. बॅटची एज होती, परतावा लागेल वैभवला. मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. पहिला धक्का लागते टीम जय मल्हार लवाली संघाला. तर महत्वाची सूचना, जो संघ सुपर 4 मध्ये जाईल त्याला उद्या ठीक 4 वाजता पुन्हा यावं लागेल या मैदानावरती सेमीफायनल खेळण्यासाठी, कारण की दोन्ही संघ या परिसरातील आहेत. म्हणून जर तुमच्या काही अडचणी असेल तर तुम्ही नक्की आयोजकांना सांगू शकता, परंतु उद्या तुम्हाला यावं लागेल 4 वाजता. जेणेकरून फायनल डे च्या दिवशी अजून काही वेळ मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आत. नवीन बॅटर आदेश. अजूनही 51 धावसंख्येची गरज. शुभ आकडा, परंतु या ठिकाणी नक्कीच टार्गेट मोठा आहे. संघर्ष मोठं करावं लागेल. एज होती, कॅचची संधी होती. पहिल्या स्टेपचा खेळाडू जरूर पोहोचला होता, परंतु जजमेंट त्यांचा चुकीचा राहिलाय आणि त्यात नंतर या ठिकाणी पाहिलं तर कॅच ड्रॉप, परंतु एकदा आली आहे. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 5 वर जाऊन पोहोचते. अजूनही 50 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 14 बॉल मध्ये कठीण आव्हान आहे, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य होईल. मागच्या मॅच मध्ये 1 बॉल मध्ये 8 ची गरज असताना 1 बॉल 5 वरती ती मॅच आली होती, परंतु या मॅच मध्ये तसं होईल का पुन्हा एकदा पाहायला मिळेल. ते बाद पुन्हा गोलंदाजी करत होते सांभारेपर्यंत पुन्हा एकदा सांभारे संघ आहे. ओव्हर पिच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल वरती कोणत्याच प्रकारची धाव नसते, म्हणजेच दबाव येते टीम जय मल्हार लवाली या संघावरती. 5 बॉल इथनं फेकले गेले. 5 बॉल मध्ये फक्त 5 धावा खर्च केला. 1 विकेट सुद्धा नक्कीच आपल्या नावावरती केला राकेशने. उभं पिच बॉल लाईन साईडला फटका चांगला आहे. टकाचा आवाज. बॉल जाऊन सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. पहिला षटक या ठिकाणी संपलाय. पहिल्या ओव्हर समाप्तीनंतर तब्बल 11 धावा 1 गडी बाद. आता ओव्हरमध्ये समीकरण 12 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज. प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट 22.0 सरासरीनं धावा बनवायच्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक ओव्हर मध्ये 4 मोठे बिग हिट मारावे लागतील. बारा चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. पहिला विकेट लवकर मिळाला, परंतु त्यानंतर इथनं पुन्हा एकदा नवी सुरुवात, नव्या उमेद आणि नव्या आत्मविश्वासानं मॅच आपल्या बाजूला करू शकते टीम लबाली.
प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करावे तुम्ही कधीच आणि कुठेच चुकू नका. परंतु या ठिकाणी शॉट आपण बॉलचा हुक केला. एकदा तर कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न करताय, त्यांना दुसऱ्या धाव्यासाठी परतावं लागेल. फलंदाज बाद. मोजक्याच इंटर टाकतो पण बक्षीस म्हणून जातो तो. समोर नाही दिलं त्याला, समोर दिला तो पण मारला त्याने. लागला तो समोर. हा मला देऊन ठेवा हा या बाजूला नाही नवीन फलंदाज गौतमला पाहता 14 क्रमांकावरती पहिलाच बॉल डॉट आलाय गौतमसाठी. मॅच आता लांब झाले. टीम जय मल्हार लवाली या संघासाठी आता 10 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज आहे. खरं तर टार्गेट मोठं आहे. इथनं एखादा चमत्कारच वाचू शकतो. टीम जय मल्हार लवाली या संघाला 10 बॉल 43 ची गरज. इथनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा टोन, परंतु फाईन एकदा फिल्डर त्या ठिकाणी आहे उपस्थित. चांगली फिल्डिंग, एकच धाव या ठिकाणी मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता 13 धावा. अगदी या मॅच मध्ये जर 35 ते 30 धाब्यांचं जर टार्गेट असतं तर मॅचला मजा आली असती, परंतु टार्गेट जे झालं असतं सुरुवात चांगली झाली असती तर, परंतु सुरुवात थोडीशी खराब. इथनं अजून एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल मात्र सामना लवाली संघाच्या बाजूला जाऊ शकतो. माफी असावी, प्रत्येक डॉट बॉल हा सांबारी टीमच्या बाजूला जाऊ शकतो. इथनं कमबॅक करावं लागेल. आता 8 बॉल आणि 42 ची गरज. हा चेंडू पाहावा लागेल. यस, पंचांचा इशारा वाईटचा आलाय. अवांतर धाव फलकावरती ऍड होते. 14 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 41 धावसंख्येची गरज 8 बॉल मध्ये. फ्रंट फूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज पोहोचतोय परंतु कॅच ड्रॉप. अगदी या ठिकाणी जरी कॅच ड्रॉप झाल्या, सिंगल डबल टिबल आल्या चौकारात तरी देखील काही फरक पडणार नाहीये. टीम सांबारी या संघाला समीकरण मोठं आहे. आता 7 बॉल आणि 40 धावसंख्येची गरज. ऑन साइडला उडवला फटका चांगला, परंतु इथनं झोन एक कॅच ड्रॉप. एकच धाव फलकावरती ऍड. आता समीकरण 6 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज. जवळजवळ 99% आता हा सामना मी तर म्हणेन सांबारी संघाच्या बाजूने आलाय. म्हणजे टॉप 4 मध्ये जाण्यासाठी एक पाऊल मात्र मागे आहे टीम सांबारी. खर तर गोलंदाजी करत असताना लवाली संघाकडनं चुकीची लाईन आणि लेंथ करत लेफ्ट हँड साइड सातत्याने शॉट आपल्याला आले. गुडलेन स्पॉटचे चेंडू आले. खरं तर राकेशचे हे स्ट्रॉंग झोन आहे आणि त्याच स्ट्रॉंग झोन मध्ये मात्र याला बॉलिंग केली गेली आहे आणि मात्र राकेशनं मात्र कव्हर केलाय मैदानाच्या आत. षटक क्रमांक 3 पहिलाच बॉल डॉट आलाय. या ठिकाणी आपण पाहता गोलंदाज प्रवीण आहेत. पहिलाच बॉल डॉट आलाय. समीकरण जड झालेलं आहे. मात्र सामन्याची आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 5 बॉल 39 धावसंख्येची गरज. कट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी इथनं वाईट बॉल आलाय.
ऑन साइडला उडवलाय, फटका फसलाय, परंतु या ठिकाणी आता चुका होणार नाहीयेत. कॅच कॅरी करताना विकेट जाते. इथं अजून एक फलंदाज बाद. चार बॉल अडतीसची गरज. नवीन बॅट्समन मात्र मैदानाच्या आत गेला रिव्हर्स केल्याचा प्रयत्न. या ठिकाणी डॉट बॉल आलाय. खरं तर आज भरपूर चांगले सामने या ठिकाणी या मैदानात पाहायला मिळत. खरं तर आज या स्पर्धेचा पहिला दिवस होता. खरं तर जय श्रीराम क्रिकेट संघ वारचीवाडी आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक नक्कीच या स्पर्धेचा आज पहिला दिवस आणि नक्कीच पहिल्या दिवसात खूप चांगले या ठिकाणी सामने देखील पाहायला मिळाले. आणि खरं तर मला या ठिकाणी आज समर्थन करण्यासाठी नक्कीच बोलवलं. खरं तर मी मोहन वार यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करेन. आपण नक्कीच मला या ठिकाणी संधी दिली. आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. आता उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 37 ची गरज. इथनं अजून एक डॉट बॉल. फक्त 1 चेंडू शिल्लक आहे आणि थेट सुपर 4 मध्ये जाणारा आज पहिला संघ या ठिकाणी पाहायला मिळेल. तो म्हणजे टीम जय हनुमान क्रिकेट संघ सांबारे. आणि या ठिकाणी हा चेंडू डॉट आलाय. सामना जिंकला टीम सांबारे संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम जय मल्हार लवली